असा एक सण आहे जो पुरणपोळीशिवाय अपूर्ण असतो. पुरणपोळी केली जात नाही असं होतच नाही. कोणता बरं तो सण? होळी. होळी ही पुरणपोळीचा सण मानला जातो. होळी रे होळी आणि पुरणाची पोळी असं म्हटलं जातं, त्यात काय खोटं नाही. आज आपण गव्हाच्या पिठाची एकदम मऊ लुसलुशीमध्ये तोंडात टाकली की पटकन विरघळली पाहिजे अशी पुरणपोळी बनवणार आहे. ना गव्हाचं पीठ आपण कापडामध्ये बांधून ठेवणार आहे, नाही तेलामध्ये भिजत ठेवणार आहे, नाही पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे. असं आपण इथे काहीच करणार नाही. अगदी नवशिक्या असल्या तरी त्यांना ही पुरणपोळी जमणार आहे. ती कशी? चला पटकन बघूया, रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले इथे कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे. कुकरमध्ये डाळ शिजून घेतोय. त्यामध्ये एक पळी तेल घालायचं, चिमूटभर हळद घालायची आणि पाणी गरम करायला ठेवायचं. आता हळद का घालते मी, तर पुरणाला छान पिवळसर कलर येतो आणि जी पुरणपोळी आपली अशी पिवळी चमकती ना, तूप किंवा तेल लावल्या, ते ह्याच जादूमुळे. त्यानंतर ना इथे आता पुरणपोळी आपल्याला किती बनवायची आहे त्यानुसार डाळ घ्यायची, चण्याची डाळ घ्यायची, 2-3 पाण्याने खसखस चांगली धुवून घ्यायची, पाणी निथळून घ्यायचं. जे पाणी गरम करायला ठेवलं होतं त्या पाण्यामध्ये ही डाळ घालायची. 4 किंवा 5 शिट्ट्या घ्यायच्या आणि डाळ शिजून घ्यायची. 4-5 शिट्ट्यांमध्ये डाळ चांगली शिजते. आता डाळ इथे शिजून घेतली की गाळणीतून वेळून घ्यायची. नंतर कढईमध्ये घालून घ्यायची आणि मॅचरनी किंवा तांब्याने चांगली हटून घ्यायची. अशी हटून का घ्यायची, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही गाळणीतून पुरण वाटून घेणार असाल तर जास्त वाटायला मेहनत घ्यायला लागत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पुरण चांगलं मोकळं सुटसुटीत गाळणीतून पडतं. नंतर आता गोड किती पाहिजे, काही लोकांना कमी गोड लागते, काही लोकांना खूप गोड लागते. तुमच्या आवडीनुसार गूळ, साखर दोन्हीपैकी काही एक घातलं तरी चालेल किंवा दोन्हीही अर्धा अर्धा असं समप्रमाणात घातलं तरी चालेल. विलायची पूड घाला, जायफळ पूड घाला, व्यवस्थित परत एकदा चांगलं हटून घ्या. नंतर गॅसवरती ठेवा आणि पुरण चांगलं कोरडं होईपर्यंत हलवत राहा, म्हणजे पटकनी हलवलं जाईल. आता इथे तुम्ही बघू शकताय पुरण असं झालंय जसं काय आपण पुरण वाटून घेतलेलं आहे आणि मग पुरण आपण गूळ किंवा साखर घालून परतून घेतोय. तर इथे असं नाही आहे, तरी पुरण किती बारीक झालेलं आहे. इथे तुम्ही नाहीच वाटलं तरीही तुम्ही पुरणपोळी याची बनवू शकता. अजिबात फुटणार वगैरे काहीच नाही. आता पुरण इथे आपलं कोरडं झालेलं आहे. साधारणतः 10 मिनटं हे पुरण आपल्याला कोरडं करायला लागलेलं आहे. आता कोरडं झालं की असं कढईत पसरून गार करायला ठेवा. पुरण आपलं गार होईपर्यंत पीठ मळून घेणार आहे. आता इथे मैदा वगैरे किंवा रवा वगैरे काही घेतलेला नाही आहे बरं का. फक्त गव्हाचं आपलं नॉर्मल जे पीठ असतं ना, तेच आपलं चाळणीने चाळून घेतलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घाला. पुरणपोळीचं पीठ मळताना मीठ अगदी कमी घालायचं. जर तुम्ही चपातीसारखं पीठ घातलं तर पुरणपोळी ही तुमची खारट लागू शकते, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे पिठामध्ये आपल्याला मीठ कमी घालायचं आहे. चिमूटभर आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे. पुरणपोळी जी आपली पिवळसर असं तेल तूप लावल्यावर चमकते ना, ती ही हळदीमुळेच. पण तुम्हाला जर घालायची असेल घालू शकता, नाही घातली तरी चालेल. आता गव्हाचं पीठ आहे त्यामुळे इथे आपल्याला पाण्याचा वापर करताना जास्त करायचा आणि पीठ सैलसर मळून घ्यायचं. पीठ सैलसर मळून घेतल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये तेल घालायचं. आता तेल इथे मी 2 पळ्या तेल घातलेलं आहे आणि परत चांगलं असं जोर लावून हे पीठ मळायचं. खसाखस जसं आपण एकदम खसाखस मळतो ना, असं मळायचं, असं दाबायचं, चांगलं जरासं हाताने ठेचून घ्यायचं किंवा पाटा वरवंटा तुमच्याकडे असेल तर वरवंट्याने पाट्यावरती चांगलं असं टेचून घ्यायचं, जेणेकरून पुरण असं चांगलं रश्शीसारखं ताणलं पाहिजे. इथे बघू शकता या पद्धत. आणि हे पीठ जे आहे ना, ते पीठ आपल्याला इथे चांगलं असं पातळ सैलसर मळायचं. इथे अजिबात घट्ट चपातीसारखं पीठ मळायचं नाही आहे, तर एकदम सैलसर असं ताणलं पाहिजे असं पीठ मळून घ्यायचं आणि अर्धा तास हे पीठ भिजायला ठेवायचं. आता पीठ आपण इथे मळून घेतलेलं झाकून साईडला ठेवू. पुरण तोपर्यंत आपलं गार झालेलं आहे. आता पुरण गार झालेलं आहे, चाळणीतून वाटून घेणार आहे. आता तुमच्याकडे जर पाटा वरवंटा असेल तर अगदी त्यावरती तुम्ही वाटलं तरी चालतं, नाही तर सरळ आपले ह्या चाळणीतून तुम्ही इथे वाटून घेऊ शकता किंवा काहींकडं पुरण यंत्र असेल तर त्यात नाही. आता ही माझ्याकडे चाळणी, नेहमी हीच चाळणी मी
पुरण वाटण्यासाठी वापरत असते. मोठी चाळणी माझ्याकडे नाही आहे, ह्या बारक्या चाळणीतून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही सुद्धा माझी पीठ चाळायची चाळणी आहे. पुरण बघू शकता की ते बारीक वाटलं गेलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरण एकदम मोकळं सुटसुटीत. पुरण नेहमी आपल्याला हे मोकळं सुटसुटीत करायचं. चिकट चिवट अजिबात करायचं नाही, पातळ वगैरे अजिबात करायचं नाही. मोकळं सुटसुटीत पुरणाचं तुम्हाला हे पण सांगते, कारण जेव्हा आपण पुरणपोळी करतो तेव्हा पुरण शेवटपर्यंत पुरणपोळीमध्ये पसरलं पाहिजे. पीठ इथे बघू शकता किती पातळ मळलं गेलेलं आहे. हे असं गव्हाचं पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे. परत एकदा तेल, 1-2 पळ्या तेल घालायचं, त्यामध्ये मळून घ्यायचं. चांगलं मळायचं तेल घालून. चांगलं असं चिकटपणा त्याला आला पाहिजे. असं रस्सीसारखा, एखाद्या दोरीसारखा कसं दोर आपण असा वडला की तसं ते पीठसुद्धा आपलं असं ताणलं गेलं पाहिजे. त्यानंतर ना इथे तुम्ही बघू शकता गोळा घेतलेला आहे. आपलं लिंबू असतं ना मोठं, तेवढ्या साईजचं पिठाचा गोळा घेतलेला आहे. पुरण हाताने चांगलं मोकळं करून घ्यायचं आणि उंडा बनवून घ्यायचा. इथं या पद्धतीने हातावरतीच मी अशी या पद्धतीने पारी करून घेते. आता पुरण तुम्हाला किती गुबगुबीत पाहिजे, पुरणपोळीमध्ये पुरण किती पाहिजे, त्यानुसार तुम्ही हे पुरण इथे भरून घ्यायचं आणि तोंड चांगलं बंद करायचं, जेणेकरून आपली पुरणपोळी जी आहे ना ती अजिबात फुटली नाही पाहिजे. पिठी लावून हातावरतीच पुरणपोळी पहिली आपल्याला अशी जरासं मोठी करून घ्यायची आहे. त्यानंतर हाताने जरासं थापून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं, असं तिला फुगा येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मग लाटताना ती फुटत नाही. आता इथे मी पिठीसुद्धा गव्हाचीच वापरलेली आहे. कधी कधी काय होतं, गव्हाची पिठी वापरली की पुरणपोळी पुढं सरकत नाही, पण मी गव्हाचंच पीठ इथे वापरलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरणपोळी लाटताना कडेने हलक्या हाताने लाटायची आणि मग मधी लाटून घ्यायची. आणि गव्हाच्या पिठाची पुरणपोळी ही एकदम पातळ लाटून घ्यायची, जाड अजिबात लाटायची नाही. आता काही जणी सांगतात की जाड लाटायची किंवा त्यांची जाड असते, पण अजिबात तसं करायचं नाही आहे. जर तुम्ही जाड लाटत असाल तर नक्कीच एकदा तरी पातळ लाटून बघा. पुरणपोळी खायला एकदम चवदार लागते. दुसरी गोष्ट म्हणजे पुरणपोळी एकदम मऊलुसलुशीत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशी एकदम फुग्यासारखी पुरणपोळी टम फुगली जाते. पुरणपोळी भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जी तवा एकदम मिडियम गरम करून घ्यायचा आहे आणि मग पुरणपोळी यावरती घालायची आहे. गवळी गवळी असताना उलटायची. तेल तूप काय लावताय ते चांगलं चपचपीत लावून घ्यायचं आणि मग खरपूस भाजून घ्यायची. बघू शकता मस्त अशा मऊ लुसलुशीत गुलगुलीत अशा ह्या आपल्या गव्हाच्या पिठाची पुरणपोळी झालेली आहे. आणि इथे बघू शकता इतके पातळ लाटले गेलेले, पुरण छान कडेपर्यंत पसरलं गेलेले, भरून गुबगुबीत लाटलेले, तरी ही पुरणपोळी आपली फुटलेली नाही. अशा पद्धतीने आज आपण गव्हाच्या पिठाची पुरणपोळी बनवून घेऊ.